काँग्रेसला संधी द्या, आरग लक्ष्मीवाडी गटाचा कायापालट करू. उमेदवार अप्पासो उर्फ दीपक कवाळे. परिवर्तनाची लाट कायम, जनता काँग्रेससोबत. सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आरग जिल्हा परिषद गटातील लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणात मी अप्पासो उर्फ दीपक कवाळे निवडणूक रिंगणात उतरलो आहे. आरगमधील प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम यावेळी आरगमधील सर्वसामान्य जनता करणार आहे. राजकारणापेक्षा समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हाच माझ्या उमेदवारीचा हेतू असल्याचा विश्वास काँग्रेसचे उमेदवार अप्पासो उर्फ दीपक कवाळे यांनी व्यक्त केला. आरग लक्ष्मीवाडी गटातील प्रचारार्थ संवाद दौऱ्यात मतदारांशी विकासाची भूमिका मांडताना ते बोलत होते. गावातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण यासह मूलभूत प्रश्न कायम आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासाला बळकटी देणे, तरुणांच्या हाताला रोजगार देणे, माता भगिनींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवणे, नाविन्यपूर्ण योजना राबवण्यास प्राधान्य असेल. सामान्य जनता आज विश्वासाने माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यांचे ऋण मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. काँग्रेसच्या उमेदवारांच्या फेऱ्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या काँग्रेसचे उमेदवार प्राजक्ता चौगले, अप्पासो उर्फ दीपक कवाळे निवडणूक रिंगणात असून त्यांनी एकत्रितपणे प्रचाराची रणनीती आखत मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिलाय. सकाळी व सायंकाळी काढण्यात येणाऱ्या प्रचार फेऱ्यांमध्ये स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवकांचा सहभाग असतो. त्यामुळे यंदा परिवर्तन निश्चित होणार असून विजयाची माळ काँग्रेसच्या गळ्यातच पडेल असा विश्वास उमेदवार कवाळे यांनी व्यक्त केलाय. आरग नगरीतून जिल्हा परिषद व पंचायत समिती इलेक्शन भाऊ घातलेल्या 2024च्या इलेक्शनमध्ये मी आरग माजी सरपंच एस आर पाटील, आज जनस्वराज पक्षाचं मी एक कार्यकर्ता आहे. आमची संघटना आहे. आमची संघटना ही आरग नगरीमध्ये फार मोठी तुफान काम करणारी संघटना आहे. ह्या संघटनेमध्ये माझी गेल्या वेळेला मंडळी ह्या पंचायत समिती सभापती होती. मी माझ्या सरपंच म्हणून काम करून गेलो आहे. वास्तविक पाहता चालू वर्षी काही बाबा पक्षांची अदलाबदल झाली, त्याबद्दल काँग्रेस पक्षाला हे मतदारसंघ सुटला आणि ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला प्राजक्ता प्रशांत चौगले व दीपक कवाळे यांना ह्या उमेदवारी मिळाल्या. आमच्या जनस्वराज पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देऊन या ठिकाणी हात या चिन्हावर सर्वांनी मतदान द्यायचं ठरवलं आहे. काही लोक म्हणत असतील की जातीवाद किंवा जातीवाद कुठलाही काही शिल्लक राहिलेलं नाही. जातीवाद म्हणजे तोही ओपन आहे. आज आम्हाला माहिती आहे, आमचा गावचा आहे. कारण आजपर्यंत कामं करत असताना आम्ही सर्वांनी एकत्रित केल्यात. यापुढची बी कारकिर्दी एकत्रित राहील. कारण ह्या मताच्या मागचं कारण असं आहे की जवळजवळ 10 ते 12 हजार मताचं गाव आहे. या गावामधनं उमेदवार द्यायला पाहिजे होता, तो मिळालेला नाही. एका छोट्याशा गावात तुम्ही दिला. कारण गेल्या वेळेला आमच्या आरगमधनं ते लक्ष्मीवाडीतनंच उमेदवार होती, पण ह्या वेळेला त्यांना जिल्हा परिषद दिली. गेल्या 5 वर्षात त्यांनी बाबा या ठिकाणी यायला पाहिजे होते किंवा वारंवार त्यांनी काही मतदारांनी किंवा जनतेशी ना जोडा ठेवावी. त्या काही असे काही झालं नाही. म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन चौगले आणि कवाळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि काम चालू आहे. आम्ही सध्या प्रचारात आहोत. निश्चितपणानं आमच्या तिन्ही सीटाही निवडून येणार एवढीच या ठिकाणी गवाही देतो.